नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. पुण्यातील ससून रुग्णालय काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्यानं 2 डॉक्टरांना निलंबित करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना देखील रुग्णांच्या नातेवाईकाकडून ससूनमधील निवासी डॉक्टरांनी तब्बल 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. काय नाही, सीट वापरले आपण, टीचर नाही, सीट वापरली तरी पैसे भरायला सांगितले त्यांना. 24,500 रुपये बिल आहे त्याचं. बरोबर तुझे कॉल आले, 10 कॉल आले त्या दिलं मला. आता किती लागतं? 24,500. आपलं आमचं नाही रे, माझ्या घरचं नाही वापरलेली सीट आपण. काय विकायचं विकायला लावताना घरचं असं काय काय नगरी फक्त गोळा करायचं ऑप्शन कारण पहिल्यापासून मालक म्हणाले त्याच्यावर पण केस करून टाकणार ना मालक. आता उद्याच्या मी तरी 9पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार, डायरेक्ट एमएलसी फाईल करणार. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील 2 डॉक्टर आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आलं. यापूर्वी सुद्धा ड्रग्ज प्रकरणातला आरोपी ललित पाटील याला सुद्धा ससूनच्या डॉक्टरांनी मदत केल्याचं तपासात उघडकीस आलं होतं. त्यामुळे ससूनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना निवासी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैसे मागितल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की रुग्णाच्या नातेवाईकांना पैशाची मागणी केली जाते. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना देखील रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य आणायला सांगितलं जातं. त्याचबरोबर खासगी मेडिकल मधून औषधं, शस्त्रक्रियेतील साहित्य खरेदी करण्यासाठी जबरदस्ती केली जाते. न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टराने तब्बल 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. परंतु या संपूर्ण प्रकरणावर ससूनच्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. ससून रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. ससूनमध्ये विविध गैरप्रकार घडतायत आणि ते सातत्याने माध्यमांच्या समोर सुद्धा येतात. सगळ्यात आधी घडलेलं ललित पाटील ड्रग्ज प्रकरण असेल, त्यानंतर उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांचं निलंबन असेल, ब्लड सॅम्पल्स मध्ये केलेले फेरफार असतील, अशा सगळ्याच प्रकरणांमध्ये ससून रुग्णालय जे आहे ते सातत्याने चर्चेत येते. आणि त्यातच भर म्हणजे आणखीन एक प्रकरण आता उघड झालेलं आहे, ते म्हणजेच मोफत रुग्णसेवेसाठी ग्राह्य असलेल्या रुग्णांकडून सुद्धा इथलेच काही डॉक्टर आहेत जे दबाव टाकून पैसे उकळत असल्याचा, लाच घेत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय. काय नाही, सीट वापरले आपण, टीचर नाही, सीट वापरली तरी पैसे भरायला सांगितले त्यांना. 24,500 रुपये बिल आहे त्याचं. बरोबर तुझे कॉल आले, 10 कॉल आले त्या दिलं मला. आता किती लागतं? 24,500. ससून रुग्णालय हे सर्वसामान्य गरजू लोकांसाठी सर्वोपचारी रुग्णालय असून महाराष्ट्रातील असंख्य रुग्ण हे ससून रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मात्र याच रुग्णांची फसवणूक ससून रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासनाकडून केली जाते का, असा सवाल महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केलाय. मी हाजी जुबेर मेमन, महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षच्या नात्याने तुमच्या समोर हे सांगतोय. मागच्या महिन्यापासून आम्ही हडपसर विधानसभामध्ये एक कार्यक्रम राबवला होता, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर दिला होता. त्या हेल्पलाईन नंबरच्या अंतर्गत हडपसर विधानसभाचे मतदार यांना हे लोक आम्हाला कॉल करू शकत होते. त्यांना जे आधार कार्ड, वोटर कार्ड किंवा हॉस्पिटलचे काही विषय असतील, शहरी गरीब योजना असतील, त्या अंतर्गत जे काही सरकारी योजना आहेत, 4 जून रोजी आम्हाला ससून हॉस्पिटलच्या संदर्भात एक कंप्लेन आली. एक महिला आली की माझा मुलगा तिकडे ॲडमिट आहे, तिकडे त्याचा उपचार सुरू आहे, न्यूरोसर्जरी झाली आहे आणि ते न्यूरोसर्जरी होऊन 7 दिवस झाले आहे. तिकडनं आम्हाला हॉस्पिटलमधनं सरकारी योजनेअंतर्गत काम होत असताना, सर्जरी होत असतानाही बाहेरनं दवा विकत घ्यावी लागत आहे. ते सगळं आम्ही विकत दिल्यानंतरही आता तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत, डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी, हे आम्हाला 24,500 रुपयाची किटसाठी पैशाची मागणी करत आहेत. आणि ते पैसे काउंटरवर न भरता जे ससून रुग्णालयाचे जवळ जसपाल मेडिकल म्हणून आहे, तिकडे जाऊन तुम्ही रोख पैसे भरा.
ते रोख पैसे तिकडे दिल्यावर माझं नाव तिकडे सांगा. आणि तुम्ही जे आहे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसात 2 केस असे आले होते, त्यांना ते किट भेटली नाही जे किट त्यांना पाहिजे होते. एक पेशंट वारलाय, ऑन रेकॉर्ड त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलंय की एक पेशंट वारलाय, तुमच्या मुलाला पण काही होऊ शकतो. आणि दुसरं लगेचच्या लगेच एकदम अर्जंट तुम्ही पैसे जमा करा, नाहीतर मुलावर, मुलाच्या आईवर, मुलं जिकडे काम करतो त्यांच्यावर आम्ही MLCच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेऊ. हे ऑन रेकॉर्ड तो व्हिडिओमध्ये सांगतोय. आज ही प्रसंग घडल्यावर 4 जून रोजी रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान हे प्रकार घडल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन आणि ससूनच्या प्रशासनाकडे कंप्लेंट दिली. 7 दिवस वाट पाहिली की ते काय कारवाई करतील, काहीच कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही काल पोलीस आयुक्तांना कंप्लेंट लेटर दिलंय आणि ससूनचे डीनला कंप्लेंट लेटर दिलंय. ते कंप्लेंट लेटरची कॉपी सुद्धा आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये जोडलेली आहे. आमची हीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाने, सरकारने, ससूनच्या प्रशासनाने याच्या गांभीर्य घ्यावं. जसं मागच्या महिन्यात आम्ही बघितले ललित प्रकरण ड्रगच्या किंवा हिट अँड रन अगरवाल केस असेल, हे सगळं होत असतानाही हा जर प्रकरण उघडी येतोय आणि तिकडे बिनधास्तपणे गरीब लोकांची जर लूट होत असेल तर हे पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी अस्मितेला काळिंबा पुसणारी गोष्ट आहे. आणि हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे. जे याच्यात गुन्हेगार आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, SITच्या मार्फत कार्यवाही झाली पाहिजे. आणि जर हे होत नसेल तर आम्ही एका आठवड्यात आंदोलन करण्याची भूमिका मध्ये. काय नाही, किट वापरले आपण, डिस्चार्ज नाही. किट वापरली तर पैसे भरायला सांगितले त्यांना. 24,500 रुपये बिल आहे त्याचं. दररोज त्याचे कॉल आले, 10 कॉल आले त्या दिलं मला. किती लागतं? 24,500. आपलं आमचं नाही रे, माझ्या घरचं नाही वापरलेलं किट आपण. काय विकायचं विकायला लोकांना घरचं असं काय नाही, तिकडे गोळा करा. कारण पहिल्यापासून मालक पण आहे, त्याच्यावर पण केस करून टाकणार मालक. आता उद्याच्या मी तरी 9पर्यंत वाट बघेल, नाही तर डायरेक्ट मी ऑन पेपर पोलीस कॉल लिहिणार आहे आणि डायरेक्ट केस करणार, डायरेक्ट MLC फाईल करणार. ससूनमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, वारंवार गैरप्रकार घडतात. ससून हे पुणे जिल्ह्यातले असेल किंवा पुणे जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच तालुक्यांमधील गरीब रुग्णांसाठी एक महत्त्वाचा आधार असलेलं रुग्णालय समजलं जातं. मात्र आता याच रुग्णालयामध्ये इतके सगळे गैरप्रकार घडतायत, त्यामुळे ससूनचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. आणि दिवसेंदिवस ससूनची प्रतिमा जी आहे ती दिवसेंदिवस खराब होतानाच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राजरत्नसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यामधील बहुचर्चित मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचं काम वेगाने चालू आहे. मात्र हे काम करत असताना कित्येक नियमांचं उल्लंघन होते आणि या प्रकल्पामुळे मुळा मुठ्याला पूर येण्याची शक्यता वाढणार आहे. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या ह्या इनसाइड स्टोरीमधून. पुण्यामध्ये मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचं काम सुरू झालंय. हा प्रकल्प तब्बल 5,000 कोटींचा आहे. या प्रकल्पासाठी नदीच्या दोन्ही काठांवर सुशोभीकरण करून नदीचं रूप बदललं जाईल. त्यासाठी अनेक झाडांची कत्तल केली जाणार आहे. यातील काही झाडांची तोड तर आधीच झालेली आहे. मात्र नदी स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. त्यामुळं या प्रकल्पाला पर्यावरणवादी संघटनांनी कडाडून विरोध केलाय. या विरोधात न्यायालयात दादही मागितली गेली आहे. नदी सुधार प्रकल्पाची ही योजना करण्यासाठी पुणे महानगरपालिकेला 18 मुद्द्यांवर आधारित अहवाल तयार करून तो स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी समोर सादर करायचा आहे. कोणते आहेत हे मुद्दे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नदीतील पाण्याची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेविषयी माहिती, पाण्यातील जलचरांबद्दलची आणि जैवविविधतेबद्दलची माहिती, प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या भागातील मातीच्या वर्गीकरणाची माहिती, प्रकल्पासाठी हायड्रोलिक अभ्यास करून त्या संदर्भातला अहवाल, स्वच्छतागृह, पार्किंग सारख्या सार्वजनिक सुविधा कशा असणार याबद्दल माहिती, नदी काठांवरची झाडे काढल्यानंतर त्यांचं पुनर्रोपण कुठे आणि कसं करणार, रोपण केलेल्या सर्व झाडांची देखभाल करणार का, बांधकाम करताना जो राडारोडा होईल त्याची विल्हेवाट कशी लावणार, प्रकल्प झाल्यानंतर नदीमध्ये पाणी साठवण्याची क्षमता किती राहणार याची सविस्तर माहिती, ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होते त्याचं नियोजन काय, पूरस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा लवकर निचरा व्हावा यासाठी उपाययोजना, दर 100 मीटरवर पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन करणं आवश्यक,
पुराचं पाणी आत जिरावं यासाठी नियोजन. चढ उतार असलेल्या भागांमध्ये पुराच्या पाण्याचं नियोजन कसं करणार. गेल्या 100 वर्षातील उच्चांकी पावसाचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीतील नियोजन कसं करणार. दर 1 किलोमीटरवर नियंत्रण करणारी यंत्रणा कशी बसवणार याची माहिती. पुणे महानगरपालिकेने दर महिन्याला हायड्रोलिक तज्ज्ञ आणि वृक्ष तज्ज्ञाची समिती नेमून त्यांच्याकडून अहवाल घेऊन सादर करावा. नदीकाठ सुधार प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी संपूर्ण प्लॅन. आपण पाहिलेल्या 18 मुद्द्यांवर अहवाल स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीला देऊन मग काम सुरू करणं अपेक्षित असूनही सर्व नियमांचं उल्लंघन करत महापालिकेने प्रकल्पाचं काम चालूच ठेवलंय. याबाबतची अधिक माहिती पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे. पुण्यात जो नदी सुधार प्रकल्प चालू आहे हा खरं तर नदी सुधार प्रकल्प नाही आहे. हे नदी काठ कृत्रिम सौंदर्यीकरण असं त्याला म्हणावं लागेल. कारण ह्याच्यात नदीवर काहीही, नदीच्या शुद्धीकरणावर काहीही खर्च होत नाही आहे. नदीची वहनक्षमता वाढवण्यावर काहीही खर्च होत नाही आहे किंवा तसे काहीही प्रयत्न होत नाही आहेत. प्रत्यक्षात ह्या प्रकल्पामध्ये नदीची रुंदी सुमारे 40% कमी करण्यात येते आहे. कुठल्याही प्रवाहाची जर आपण रुंदी कमी केली तर त्याच्यातून जे काही पाणी वाहत असतं त्या पाण्याला जर स्पेस मिळाली नाही, वाहायला जागा मिळाली नाही रुंदीकरणामुळे, तर ते पाणी त्याची पातळी ही वरतीच चढणार आहे. हा निसर्ग नियम आहे. हे कोणीही थांबवू शकणार नाही आहे. आणि असं असताना हे सगळं शास्त्रीय या बाबतीत अनेक नियम असताना ते ग्राह्य न धरता पूर्णपणे टोलवून नदीचे जे अरुंदीकरण या प्रकल्पाच्या नावाखाली चालू आहे ते अत्यंत विघातक आहे. आणि त्याच्यामुळे पुण्याला 502 कधीही होऊ शकतं. या 2024मध्ये होऊ शकतं, 34मध्ये होऊ शकतं, 44मध्ये कधीही होऊ शकतं. परंतु हा जो प्रकल्प आहे हे पुण्याला अत्यंत मोठ्या पुराला दिलेलं आमंत्रणच आहे. या बाबतीत एक थोडीशी बॅकग्राऊंड मी पहिल्यांदा पार्श्वभूमी अशी सांगेन की पुणे हे अत्यंत पूरप्रवण शहर आहे. पुण्याच्या ऊर्ध्व भागाला 8 धरणं आहेत. पानशेत, खडकवासला, वरसगाव, टेमघर, मुळशी, पवना, कासारसाई आणि भामासखेड. ह्या कुठल्याही धरणातून जर प्रवाह सोडले तर ते सगळे प्रवाह त्या नद्यांमधून शेवटी पुण्यात येतात आणि त्याला बाहेर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे मुळा मोठा नदी. या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही धरणं आणि पुणे शहर याच्यामध्ये 1300 चौरस किलोमीटरचं जे काही कॅचमेंट एरिया आहे त्याला आपण मुक्त पाणलोट क्षेत्र म्हणतो, फ्री कॅचमेंट एरिया. धरणांमधून सोडलेलं विसर्गाव्यतिरिक्त याच्यातलं पाणीसुद्धा या फ्री कॅचमेंट एरियामध्ये पडलेल्या पावसाचं पाणीसुद्धा पुण्यामधूनच आणि शेवटी मुळा मोठा नदीतून जात असतं. त्यामुळे आपण गेले कित्येक वर्ष अनुभवतो आहे थोडा पाऊस वाढला की पुण्यात पूरमय परिस्थिती निर्माण होते. आत्ता ही पावसाळ्याची सुरुवात आहे. अजून धरणांमधून एक थेंब पण पाणी सोडलेलं नाही आहे. कल्पना करा जर असाच पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात झाला आणि त्याच वेळा धरणांमधून जर पाणी सोडण्यात आलेलं असेल तर पुण्यात काय परिस्थिती निर्माण होईल. ह्या सर्व धरणांची अतिशय मोठी विसर्ग क्षमता आहे. समजा ढगफुटी झाली, पुण्यातही झाली आणि त्याच वेळेला धरणांच्या क्षेत्रात पण झालेली असली तर पुण्यावर प्रचंड मोठं संकट येऊ शकतं. दुर्दैवाने इथल्या प्रशासनाला किंवा त्यांच्यावर सध्या कंट्रोल असणाऱ्या राजकारण्यांना पुणेकरांच्या सुरक्षिततेची काहीही तमा नाही आहे. आणि त्यामुळंच हा अत्यंत विघातक विध्वंसक प्रकल्प पुणे महानगरपालिकेने लादला गेलेला आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून आपण आपला मृत्यू विकत घेतोय की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असा हा प्रकल्प आहे. पालिकेने एकच करावं, नदीतून जी काही अतिक्रमणं आहेत ही काढून टाकावीत. वर्षानुवर्ष, दशकानुदशकं पालिकेच्या वरदहस्तामुळे अनेक लोकांनी बेकायदेशीर अतिक्रमणं नदीपात्रात केलेली आहेत. ही सर्व काढून टाकण्यात यावेत. आणि पालिकेची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे पुण्यातून जे काही सांडपाणी निर्माण होतं त्याच्यावर 100% प्रक्रिया झाल्याशिवाय ते नदीत सोडण्यात येऊ नये. थोडक्यात काय, तुम्ही पहिल्यांदा नदी स्वच्छ करा. नदीच्या पाण्याला त्याच्या हक्काची जी जागा आहे वाहण्याची ती द्या. नदी ही मुळात सुंदर आहेच. त्याच्यावर तुम्ही काय वेगळी सौंदर्य चढवणार आहात. तुम्ही नदीतला काहीही करू नका. नदी स्वच्छ वाहू द्या, अखंड वाहू द्या, निर्मळ वाहू द्या.
नदी ही सुंदर आपोआप होईल. पूर दोन प्रकारचे असतात, म्हणजे आपल्या भागात जर बघितलं तर दोन प्रकारचे असतात. फ्लुव्हियल फ्लडिंग म्हणजे पाणी तुंबून निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती, आणि फ्लुव्हियल फ्लडिंग म्हणजे नदीचं पाणी पसरलं गेल्यामुळे किंवा ओढ्यांचं पाणी, जलप्रवाहाचं पाणी पसरलं, भोवतालच्या क्षेत्रात पसरल्यामुळे येणारे प्रवाह, त्याला फ्लुव्हियल फ्लडिंग म्हणतात. पुण्यामध्ये दोन्ही प्रकारचे पूर येतात, एकाच वेळीही येऊ शकतात. तो धोका फार मोठा आहे. आत्ता जे आपण बघितलं हे फ्लुव्हियल फ्लडिंग नव्हतं, हे फ्लुव्हियल फ्लडिंग होतं. आणि याच्यात मुख्य कारण म्हणजे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम जी आहे, पावसाळी गटारी व्यवस्था, याचं शून्य नियोजन, शून्य मेंटेनन्स. आणि ॲक्च्युली टेरी म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे दिल्लीची, त्यांनी एक रिपोर्ट राज्य सरकारकडे 2014 साली दाखल केलेला आहे. तो महानगरपालिकेकडे पण आहे. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की पुण्याच्या भोवताली 37% वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे, परंतु पावसाचे दिवस कमी होणार आहेत, त्यामुळे ढगफुटींचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. जर हा रिपोर्ट एका मोठ्या संस्थेने तयार केलेला महानगरपालिकेकडे 10 वर्षांपासून आहे, तर आत्तापर्यंत महानगरपालिका निद्रितावस्थेत होती का, प्रश्न हा निर्माण होतो. ह्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी करण्याची जबाबदारी कोणाची, नागरिकांची का महानगरपालिकेची? त्यांनी ती तयारी अजिबात केलेली नाही आहे. उलट जे काही इल्लिगल टेकडी फोड चालू आहे, जे काही इल्लिगल झाडं तोडणं चालू आहे, जे काही सरसकट कॉन्क्रिटायझेशन चालू आहे, याच्यामुळे आपण मोठमोठ्या पुरांना निमंत्रणच देतो आहोत, सर्व प्रकारच्या पुरांना निमंत्रण देत आहोत. ही कारणं आपण ओळखायला पाहिजेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, महानगरपालिकेच्या सल्लागारांनी, प्रकल्प सल्लागारांनी मुळात नगरसेवकांना या प्रकल्पाची नीट माहितीच दिली गेली नाही. अवघ्या 5 मिनिटात सर्वसाधारण सभेत हा प्रकल्प मान्य केला गेला. नगरसेवकांना या प्रकल्पाच्यामुळे होणाऱ्या परिणामांची कल्पनाच दिली गेली नाही. या प्रकल्पाचा अहवालच असं दाखवतो की कित्येक फुटांनी, 8-8 फुटांनी पूरपातळ्या वाढत आहेत पुणे शहरांमध्ये. मला तुम्ही एकही नगरसेवक सांगा की ज्यांना असं समजलं की या प्रकल्पामुळे पूरपातळ्या वाढत आहेत, तर ते याला मान्यता देतील का? एकही नगरसेवक ही वस्तुस्थिती जर त्यांच्यासमोर आणली तर मान्यता देणार नाही. परंतु ही वस्तुस्थिती ना जनतेच्या समोर आणली गेली, ना नगरसेवकांच्या समोर आणली गेली सर्वसाधारण सभेत, आणि सगळ्यांना मिसगाईड करून या प्रकल्पाला मान्यता मिळवण्यात आलेली आहे. आणि ह्या प्रकल्पाच्या मागे केवळ ठराविक सल्लागार की ज्यांना भारतातल्या सगळ्या नद्यांचा नदीकाठ हा तथाकथित सुधार प्रकल्पची कामं देण्यात आलेली आहेत, त्यांची तिजोरी भरणे, कंत्राटदारांची तिजोरी भरणे, नदीच्या दोन्ही बाजूंनी नदी पात्रात भर घालून कृत्रिम जमिनी निर्माण करणे, त्याचा व्यापारी वापर करणे, त्याच्यातून कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण होईल, कायद्याच्या चौकटीत न बसणारं इन्कम निर्माण होईल, याची व्यवस्था करणे, केवळ हा दृष्टिकोन या प्रकल्पामागे आहे. 19ला पार इथं पाणी घुसलेलं होतं. त्या गोष्टीला आता मला वाटतं 5 वर्ष होऊन गेलेत. इथली जवळजवळ 30 ते 35 कुटुंब होती. 30-35 कुटुंब 3 महिने इथं शाळेमध्ये त्यांचा निवास होता आणि इथली पूर्ण त्यांची घरं वाहून गेलेली होती. पुराचं जर म्हणणं गेलेत ना तुम्ही, हे पाणी आलं तर इकडे बॅक साईडला एक मंदिर होतं, ते मंदिर पण आहे ना पाण्याने म्हणजे नाही का वाहून गेलं. तिथं आता काहीच राहिलेलं. पूर आल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर ते येऊन फक्त पाहून गेले, काहीही प्रगती नाही, असं करतो म्हणतात. 25 सप्टेंबर 2019ला हा पूर आला. त्या दिवशी अक्षरशः एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ 1-1.5 फुटापर्यंत पाणी होतं. दिलंय बारकं, पण त्याच्या खाली आता जवळजवळ 7-8 फूट अजून परत खिंडार पडलंय, घुशी शिरतायत. त्याच्या विरुद्ध कंप्लेंट भरपूर केल्यात आम्ही, पण त्याचाही काही फायदा नाही होते. येऊन एखादा अधिकारी पाहून जातो, करतो म्हणतो, परत काय होत नाही. मध्ये हा जो हे पाईप पडलेले आहेत, ते मी गेले 3 वर्षापासून हे पाईप बघतोय. काल मागच्या 2 दिवसामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामुळं इथं जी संरक्षक भिंत पाहिजे पूर आल्यानंतरची, ती काही बांधलेली दिसत नाही, अर्धवट अवस्थेत तुम्हाला दिसते बघा. इथून पुढचा पाऊस हा क्लाउड बस्टिंग होईल. आता नाल्याची जी क्षमता आहे त्यापेक्षाही पाऊस पडल्यामुळे ती वाढली आणि त्या दिवशी अक्षरशः
एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ 1-1.5 फुटापर्यंत पाणी होतं. पुण्यात गेल्या 8-10 दिवसांमध्ये 3 ते 4 वेळा मुसळधार पाऊस पडला आणि या प्रत्येकच पावसात पुणे शहर आपल्याला तुंबलेलं पाहायला मिळालं. चक्क रस्त्यांवरती 3-3.5 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. कित्येकांच्या गाड्या वाहून गेल्या, काहींचे अपघात सुद्धा झाले, काहींच्या घरामध्ये पाणी शिरलं. अशा प्रकारे पुणेकरांची पुरती दैना या पावसाने केल्याचं पाहायला मिळालं. मात्र खरं तर यात पावसाचा दोष नसून यात दोष आहे पुणे महानगरपालिकेचा, कारण महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी योग्यरित्या नालेसफाई केलीच नाही. कॉन्ट्रॅक्ट काढले गेले, तब्बल 11 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट निघाले, काम मात्र होताना दिसून आलेलं नाहीये. मी आत्ता ज्या भागामध्ये उभी आहे या भागात 2019मध्ये जोरदार पूर आला होता. आंबिलोडाच्या भागात मी उभी आहे. आंबिलोडा हे नाव त्या पुरानंतर पूर्ण महाराष्ट्रातच प्रसिद्ध झालं होतं. इतका मोठा हा पूर होता, इतक्या लोकांची घरं या एका पुराने उद्ध्वस्त केली होती. त्याच भागात मी आत्ता उभी आहे. तुम्ही जर आत्ता पाहिलं तर ज्या ठिकाणी हा पूर आला होता ही तीच बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगच्या तब्बल पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं होतं. म्हणजे तसं जर आपण पाहिलं तर बिल्डिंगच्या खाली तळमजल्यावरती पार्किंग लॉट आहे आणि पार्किंगच्या वर पहिला मजला, म्हणजे बिल्डिंगचा तळमजला आणि त्यानंतर पहिला मजला. जर आपण विचार केला तर या बिल्डिंगमधले जे पार्किंग आहे, पार्किंगच्या खालची जी भिंत आहे ओढ्याची, ही भिंत तुटली होती. भिंत तोडून पाणी आत शिरलं, त्यानंतर अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या आणि हेच पाणी वरती जाऊन पहिल्या मजल्यापर्यंत लागलं होतं. याचा अर्थ पाणी किती असू शकतं याचा अंदाज आपण लावू शकतो. आत्ता पाहिलं तर हे पाणी किती आहे आणि तेव्हा जर आपण पाहिलं तर पाणी किती जास्त प्रमाणात असू शकतं याचा अंदाज आपण लावू शकतो. खरं तर आत्ता पुण्यामध्ये जे काही वातावरण आहे त्या वातावरणामुळे गेल्या कित्येक दिवसात जे रस्ते तुंबतायत, अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरतंय, हे सगळं पाहून पुन्हा एकदा आमच्या इथे तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी चिंता इथल्या सगळ्याच नागरिकांना सतावतीये. खरं तर खूप मोठा हा आंबिलोडा आहे आणि या आंबिलोड्यालगत राहणाऱ्या सगळ्याच माणसांना या सगळ्या पुराचा खूप मोठा फटका बसला होता आणि तसंच वातावरण पुन्हा एकदा तयार होतं की काय असा प्रश्न निर्माण होतोय. मी आता या सोसायटीतल्या रहिवाशांबरोबर आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं, त्यानंतर कितपत काम झालेलं आहे. चेअरमन आहेत माझ्याबरोबर. काय सांगाल तुम्ही, काय काम झालं, कसं झालं जेव्हा पूर आला, त्यानंतर आत्ताची परिस्थिती काय? पूर आल्यानंतर आम्ही कळवल्यानंतर ते येऊन फक्त पाहून गेले. काहीही प्रगती नाही. दोन्ही बाजूला त्यांनी हे केले. पुढचं बांधकाम चालू केलं, तिकडचं बांधकाम केलं, पण मधलं बांधकाम काही केलं नाही. एवढ्या आत्तापर्यंत लेखी कंप्लेंट दिलेल्या आहेत. ह्याच्यावर बी इंटरनेटवर पण कंप्लेंट दिलेल्या आहेत. सगळे प्रूफ आहेत आमच्याकडे, पण त्यांनी काही केलं नाही, नुसतं करतो म्हणतात. तुम्ही काय सांगाल, तुम्ही या सगळ्या पुरामध्ये स्वतः सक्रिय सहभाग तुमचा होता, जे काही परत व्यवस्थापन करायचं असेल की या सगळ्यामध्ये तुम्ही किती ह्या पूर जवळून पाहिला आणि आत्ता जी काही परिस्थिती पुण्यामध्ये पुन्हा एकदा उद्भवतीये की काय असा प्रश्न पडतोय, कारण नालेसफाई झालेली नाहीये, तर त्यावरती काय वाटतं? 25 सप्टेंबर 2019ला हा पूर आला. आता याचं मेन रिझन आहे, टेरीने एक रिपोर्ट दिलेला आहे की इथून पुढचा पाऊस हा क्लाउड बस्टिंग होईल, म्हणजे कमी वेळात जास्त प्रमाणात पाऊस पडेल. आता नाल्याची जी क्षमता आहे त्यापेक्षाही पाऊस पडल्यामुळे ती वाढली आणि त्या दिवशी अक्षरशः एक अर्धा तासात पूर्ण खालचं बेसमेंट आणि त्यानंतर वरच्या जवळजवळ 1-1.5 फुटापर्यंत पाणी होतं. आणि आमच्या बिल्डिंगची एक जी कंपाऊंड वॉल आहे तिथनं साधारण ती कंपाऊंड वॉल ब्रेक करून 8 ते 10 गाड्या 4 व्हीलर गेल्या. आता त्यानंतर कारवाई काय झाली, तर त्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करून घेतलं. शासनाची ह्याच्यात मदत नाही झाली आम्हाला. दुसरी गोष्ट, आम्ही गेले अनेक वर्षे ही जी कंपाऊंड वॉल आहे ह्याची दुरुस्ती करायचा अनेक अर्ज केलेले आहेत. प्रत्यक्ष नाला डिपार्टमेंटला भेटलेलो आहे, परंतु कोणी लक्षच देत नाही आहे याच्यात. आता इथून पुढं पूर आला तर काय होईल, तर 19पेक्षा 2024ला पूर आला तर त्याच्यात एक कारण महत्त्वाचं असं आहे की पूर्वी हा नाला जो इथून 100 मीटर जे बघताय तिथनं असा चंद्रकोर आकारातनं 400 मीटरनी वाहत होता. 21मध्ये त्या नाल्याचं सरळीकरण झालं, तो 200 मीटर झाला. त्यामुळं याचा बेनिफिट होईल का ह्याच्यात अजून वाढ होईल हे पूर आल्याशिवाय कळणार नाही. कारण आता ते पाणी 400 मीटरनी जात होतं ते आता 200 मीटरनी जाणार आहे, त्यामुळे त्याचं स्पीड वाढणार, सगळं होणार. आता ह्याच्यात नाला डिपार्टमेंटमधनं काम काय होतं, तर आमच्या मते आम्ही गेले 4-5 वर्ष बघतोय काही काम होत नाही.
माणूस येतो, थोडा वेळ काम करतो आणि टेंडर पास पण होतं, निघून जातो. कारण बेसिक नालीची स्वच्छता जी आहे तर हे पाणी काही कात्रज तलावाचं नाही आहे, हे ड्रेनेजचं पाणी आहे. आणि ड्रेनेजनुसार STP लाईन ज्या आहेत, या STP लाईननी जर पाणी पूर्ण नाला म्हणजे वॉटर फिल्टरकडे नेलं तर नाल्यात पाणीच दिसणार नाही. राहिलं पावसाचं पाणी, हा प्रकार वेगळा आहे. तेव्हा आत्तापर्यंत असं आशादायी काही नाही आहे. यावर्षी पण टेंडर निघाले पण कुठंच काम नाही आहे, आमच्या भागातलं काम झालेलं नाही आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की नाले सफाई स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. यंदाच्या वर्षी पुण्यात कुठेच नाले सफाई योग्यरित्या झाल्याचं दिसून येत नाहीये. इथली नाले सफाई कधी शेवटची झाली होती किंवा तुम्हाला काय आठवतंय कधी झाली होती? इथली नाली सफाई झाली ती मागच्या वर्षी 2-2.5 वर्ष झाली आहे, 2 वर्षाच्या पूर्वी झाली. यंदाच्या वर्षी झाली? नाही, यंदाच्या वर्षी झालेलं नाही आहे. कारण यंदाच्या वर्षी कुणीच आलेलं नाही इथं. कारण आमचं लक्ष असताना नाले सफाई करताना आम्ही पण लक्ष देऊन हे करा ते करा सांगतो. पण नाले सफाई म्हणजे काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाला सफाई कसा करणार? म्हणजे आल्यावरती हे जे दिसतंय तुम्हाला सगळं डबर किंवा इथली झाडं वाढलेली किंवा इथं कुठंतरी अटकावे की जेणेकरून पाणी थांबणार आहे, याचा परमनंट इलाज केलाच जात नाही आहे. आणि STP लाईनवरती तर महानगरपालिका शून्य आहे. कारण 2 फूट जोडली की पुढच्या फुटाला ओपन असती, त्यामुळे नाले सफाई काय होणार? नक्कीच या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत. काका तुम्ही काय सांगाल? तुम्ही ही परिस्थिती जवळून अनुभवता. आम्हाला हे काही बांधून दिलंय बारकं, पण त्याच्या खाली आता जवळजवळ 7-8 फूट अजून परत खिंडार पडलंय आणि ते पूर्ण आमच्या आतमध्ये शिरतंय, घुशी शिरतायत. त्याच्या विरुद्ध कंप्लेंट भरपूर केल्यात आम्ही, पण त्याचाही काही फायदा नाही होते. म्हणजे कचरा तसाच आहे. लोकप्रतिनिधींशी वगैरे बोललात का यावर? आम्ही आता बऱ्याच जणांशी बोललो आहे किंवा कंप्लेंटसुद्धा भरपूर दिलेत, पण ते काय कंप्लेंट क्लोज करून टाकतात लगेच. नंतर मग काही त्याला घेणं देणं नसतं कॉर्पोरेशनला. येऊन एखादा अधिकारी पाहून जातो, करतो म्हणतो, परत काय होत नाही. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या सगळ्यामध्ये खूप जवळून या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात. अनेकदा तुम्ही स्वतः अर्ज केलेले आहेत, तक्रारी केलेल्या आहेत. अजून आत्ता जी परिस्थिती पुण्यामध्ये आहे यामुळे आणखीन कुठेतरी एक भीती निर्माण झाली आहे? निश्चित. आता परवाच्या पावसाने जो रिपोर्ट आला की पावसाळी लाईन आहे त्याच्यात कुठेतरी पाण्याची लाईन आडवी गेली, केबल आडव्या गेल्या. परत जे चेंबर्स आहेत ते चेंबर्स पूर्वी चेंबरमधनं ड्रेन जो जायचा तर आता ती चोरीला जातात म्हणून सिमेंटचे चेंबर टाकलेत, त्याच्यातनं तेवढं ड्रेन वाहून जात नाही आहे. म्हणजे प्रशासन पहिल्यापासून जी मेथड करते त्याच्यानुसार आज इथून पुढं जर पाऊस पडला आणि पाऊस पडणार, हा काही कुणा येतं नाही, हा पर्यावरणाचा क्लाउड ब्लस्टिंग होणारच आहे. परवाचा पाऊस बघता, दररोजचा पाऊस बघता तर कमी वेळात जास्त पाऊस पडतो. तर वॉटर कॅरिंग कॅपॅसिटीच कमी झालेली आहे ना, त्यामुळे पूर येणार, सगळं होणार. आता हा पाऊस जो परवा पडला याच्यात जर चेंबर्स प्रॉपर असते, पूर्वी जी कामं केली त्याच्यात इन्स्पेक्शन बरोबर झालं असतं की बाबा पावसाळी गटारी लाईनमध्ये पाण्याची लाईन जाते का नाही, चेंबरला जो काही पाणी येणार तो पाणी बरोबर चेंबरमध्ये मॅक्झिमम जातं का नाही. चोरी होत नाही म्हणून सिमेंटचे लावले, सिमेंटचे ह्याला होल कमी असतात किंवा काय, त्याच्यामधनं पाणी थोडं वाहून जातं, थोडं वरतीच राहते. म्हणजे प्रशासन हे टेक्निकली पण बघत नाही काही. बट टेंडर सगळी पास होतात येत ना, जो पुणेकर कर देतोय त्याचं सगळं व्यवस्थित विल्हेवाट लागली जाते. मग उदाहरणार्थ टेंडर इथं दिलं आहे, काम तर झालेलं आहे. यावर्षी 11 कोटीचं टेंडर. मग तेच सांगतो ना, 11 कोटीमध्ये आमच्या इथं तर काय नाही झालं. म्हणजे आमच्या इथं आलेच नाही नाले सफाईला. जो पाऊस पडला त्याच्यात नाला काही प्रमाणात साफ झाला आहे, म्हणजे त्यातनं काही वाहून गेलेलं आहे. मेन म्हणजे दर एक महिना 2 महिन्यांनी अधिकारी बदलतात. पुढचा अधिकारी म्हणतो की आम्हाला काय माहिती नाही, आधीच्या माणसानं काय केलं. तो एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, आम्ही जी ऑनलाईन कंप्लेंट करतो ना, त्या ऑनलाईन कंप्लेंटला काय होतं, ती जाती पुढं फॉरवर्ड केली जाते कन्सर्न डिपार्टमेंटकडं आणि त्याच्यानंतर क्लोजर रिपोर्ट येतो. म्हणजे ऑनलाईनला पण, म्हणजे आता तोंडी जाऊन द्या, ऑनलाईनला पण ही अशी माल प्रॅक्टिस चाललेली आहे की कंप्लेंट टाकल्यानंतर ती क्लोजर झाली का तर काम झालं. याचा कोण आढावा घेणार ना. बरं आम्ही किती अर्ज करणार, किती फॉलोअप घेणार, ह्याला मर्यादा आहे ना. शेवटी नाहीच होत म्हटल्यावरती आता पुढचं बघू. आता जसं आपल्याला काकांनी सांगितलं की आणखीन खाली खिंडार पडतंय इथं खाली, तर यंदाच्या वर्षी धोका खूप जास्त आहे. महानगरपालिकेला काही आव्हान कराल, सूचना द्याल, सल्ला द्याल?
महानगरपालिकेला कालच आयुक्तांनी जी आता आज प्रेसमध्ये वाचलं आम्ही, सगळ्या डिपार्टमेंटला त्यांनी इन्स्ट्रक्ट केलं, पण नुसतं इन्स्ट्रक्ट करून त्याचं सुपरविजन झालं पाहिजे. म्हणजे आता पाऊस किती पडणार, काय पडणार हे कुणाच्या हातात आहे नाही, पण रिपोर्ट आहेत. त्याप्रमाणे त्यांनी नाले स्वच्छ करण्यापेक्षा त्यावेळेस आपत्कालीन व्यवस्था तर ॲक्टिव्ह केली पाहिजे. यावेळेस आपत्कालीन व्यवस्था नव्हतीच परवा दिवशी, कारण शनिवारी आणि शुक्रवारी झालं तर आपत्कालीन व्यवस्था काहीच नव्हती, ॲक्टिव्हच नव्हती. म्हणजे सल्ला हा देऊ इच्छितो की एवढं डिपार्टमेंट आहे, सशक्त डिपार्टमेंट आहे, म्हणजे डिपार्टमेंटमध्ये मॅनपॉवर नाही, काय नाही असं नाही आहे, पण त्यांनी आत्मीयतेने सहानुभूतीपूर्वक आपण टॅक्सपेअर असू म्हणजे ह्युमन राईट्सच्या विषयाने जर विचार केला तर ह्या गोष्टीत काही प्रमाणात ते सोल्युशन काढू शकतात. पूर आल्यानंतर काय होणार, तर पूर आल्यानंतर त्यावेळेची जी रेमेडीज आहे तेवढी क्लिअर होईल, पण परमनंट रेमेडीज करायला म्हणजे पूर आल्यानंतर काय करावं ह्याच्यासाठी त्यांनी एक कुठली तरी प्लॅनिंग करावं ना. पुण्यात दरवर्षी पूर येतो आहे का, आजच नाही आहे. 19ला बघितला आहे, 2 वर्षापूर्वी बघितला आहे. थोडा पाऊस झाला की पुणं तुंबतं आहे. म्हणजे स्मार्ट पुणं हे तुंबलेलं पुणं झालेलं आहे. म्हणजे याच्यात स्मार्ट सिटीसाठी जे काही कन्सेप्ट आले त्याच्यात नाल्याला पण आले असतील, नदीला पण आले असतील, हे सगळं आलं ना. म्हणजे थोडक्यात नदीच्या दृष्टीने पण वॉटर कॅरिंग कॅपॅसिटी कमीच करतात ते आणि सुशोभीकरण करतात ते. उद्या जर इकडचं पाणी वाढलं, नदीला पाणी असेल तर हे पाणी रिवर्सच मारणार आहे, बरोबर आहे का नाही. मग रिवर्स मारणं असेल तर तुंबणारच आहे आणि सगळ्या गोष्टी होणारच आहे. पण त्या काळात काय करता येईल, म्हणजे त्या पिरियडला जो पॅनिक झालेला विषय असतो त्या काळात, कारण ज्यावेळेस 19ला पूर आला तेव्हा महिनाभर आमच्या लाईटी नव्हत्या, लिफ्ट चालू नव्हत्या, पाण्याची योजना नव्हती. ते महिना आम्ही कसा काढला आम्हाला माहिती, कारण काही लोक जे ज्येष्ठ नागरिक होते काय ते खाली येऊ शकत नव्हते. काहींनी तर बाबा दुसरीकडे शिफ्ट झालते. म्हणजे ह्या बिल्डिंगमध्ये 75 जणं असतील तर अगदी 15-16 जणं राहिले होते. मग त्याच्यात तो गाळ काढायचा आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, अनेक गोष्टी होत्या. ते महिना ते 1.5 महिना काम चाललं. मग परत आलं तर काय होईल, तर त्याच्यापेक्षाही भयानक होईल, कारण दिवसेंदिवस ह्याच्यावरचा लोड वाढतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पाणी वाहून न्यायची कॅपॅसिटी कमी झाली तर पूर येणारच आहे. ह्या विषयाने कॉर्पोरेशनने काहीतरी हे केलं पाहिजे. आंबील ओढ्याला 4 वर्षांपूर्वी पूर आल्यानंतर या सगळ्या ओढ्याच्या बाबतीत अनेक राजकीय मंडळी असतील किंवा समाजसुधारक असतील, समाजकार्य करणारे अनेक लोक पुढे आली, त्यांनी या सगळ्यावरती अभ्यास केला. असेच एक नेते माझ्याबरोबर आहेत, मनसेचे नेते ॲडव्होकेट गणेश सातपुते आहेत. त्यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणामध्ये सखोल अभ्यास केलेला आहे. सर, काय सांगाल, तुमचं निरीक्षण काय आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत नेमक्या काय सुधारणा झाल्या? हा जो आंबील ओढा आहे त्याच्या लगत ह्या झोपडपट्ट्या आहेत आणि ह्याच्यामध्ये 2019ला इथं तुम्हाला आठवत असेल तर 19ला पार इथं पाणी घुसलेलं होतं. त्या गोष्टीला आता मला वाटतं 5 वर्ष होऊन गेलेत. इथली जवळजवळ 30 ते 35 कुटुंब होती. 30-35 कुटुंब 3 महिने इथं शाळेमध्ये त्यांचा निवास होता आणि इथली पूर्ण त्यांची घरं वाहून गेलेली होती. त्यावेळेस आपण आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये राम सरोदे इथं स्थानिक आहेत ते, तर 35 दिवस शाळेत राहून काढले. त्याच्यानंतर महानगरपालिकेकडनं मदत आली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ह्या जे रिटेनिंग वॉल दिसते ही त्याच्यानंतर बांधलेल्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी. त्याच्यानंतर आपण ह्यांची घरं बांधून घेतली महानगरपालिकेकडनं आणि ह्यांची तात्पुरती व्यवस्था त्यावेळेस केली. पण दरवेळेस 19पासून दर पावसाला हे घाबरत राहायचे. पाऊस आला की भीती वाटायची की तर पाणी घुसणार. त्या प्रक्रियेमध्ये इथला ओढा जो आहे त्याचं सरळीकरणाचं काम चालू होतं. तो अगदी पुण्यातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की याच्यावर कशी कारवाई झाली आणि कशा पद्धतीने हा ओढ्याचं सरळीकरण झालं. पण ते कायदेशीररित्या झालं असं म्हटलं जातं. कोर्टाने त्याच्यामध्ये न्याय दिला आणि आता सरळीकरण होतं आहे. आता सरळीकरण जर बघितले झाले आता तो ओढ्याचं सरळीकरण, तर सरळीकरणामध्ये ही रिटेनिंग जी वॉल आहे ती नेमकी इथपर्यंत आली आणि 35 कुटुंब इथं राहत आहेत. आता ही रिटेनिंग वॉल एवढीच आहे तर ही भीती आहे की परत इथं पाणी घुसतं का काय. आणि त्याच्यामध्ये हा जो हे पाईप पडलेले आहेत तर मी गेले 3 वर्षापासून हे पाईप बघतो. या नवीन बिल्डिंगही होताना दिसत आहे, त्याच्यामध्ये हा तुम्हाला राडा रोडा पडलेला दिसतो आहे. तो वरनं पडलेला राडा रोडा आहे, काही वाहून आलेला आहे, काही दगडी आहेत, पण हे कुठेही काढलं जात नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पाऊस आपण बघतोय पुण्यामध्ये येतो आहे आणि तो जो सरासरी पाऊस एका वेळेस येणं ही सुद्धा इथल्या झोपडपट्टीतल्या लगतच्या लोकांची ही भीती आहे. आणि ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये ती भीती बसलेलीच आहे, पण त्याच्यावर कोण काही
करताना अजून पण दिसत नाही आहे. आता इथं हा जो बघितला तर हा प्लॉट ह्याच्यामध्ये भराई झालेली आहे, याला कंपाऊंड पडलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी पत्रे लागलेले आहेत, पण रिटेनिंग वॉल मात्र अजूनपर्यंत काही कंप्लीट झाली नाही. आणि ह्याच्यावर आम्ही प्रचंड वेळा वेगवेगळे विषय महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत आणि ह्या पूर्ण ओढ्याचा अभ्याससुद्धा केलेला आहे. तर या ओढ्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाने, सरकारने खरं जागं राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये जीवितहानी झाल्यावरच आपण शहाणे होणार आहोत का, हा वास्तविक आता प्रश्न आहे. आता ह्या लोकांना बिल्डरच्या माध्यमातून घरं मिळालेली आहेत, पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजूनसुद्धा इथं राहत आहेत. त्याच्यामध्ये राहण्यामध्ये की त्याच्यामध्ये अधिकृत आणि अनधिकृत ह्या गोष्टी आहेत की त्यांना आपण काय म्हणतो रे त्याला, फोटोपाथचा विषय आहे. परत पात्र अपात्र यादीमध्ये, त्यातली पात्र अपात्र यादीमध्ये 20-25 लोकांना पात्र म्हणून मिळाले आहेत. अपात्र यादीमधली लोक SRAमध्ये भांडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही लोक इथं राहतात. ज्या पद्धतीचा पाऊस आता 2 वेळा येऊन गेला पुण्यामध्ये, तर पाऊस बघता ह्या लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. रिटर्निंग वॉल अर्धी आहे, इथे हे जे हा गॅप बघताय, या गॅपमध्ये पाणी घुसलं तर ह्या लोकांच्या जीवाला धोका आहे. तर प्रशासनाने, महानगरपालिकेच्या आणि सरकारने याची काळजी घ्यावी. नाहीतर भविष्यामध्ये इथं काय झालं तर मग आम्हाला ह्याच्यामध्ये सरकारला आणि टोटल महापालिका प्रशासनाला आपण ह्याच्यामध्ये काय त्याला म्हणतो दोषी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये ही जी स्थानिक मंडळी आहेत, ही लोकं तर आहेच इथं, आता ह्यांच्याशी बोलून घ्या काय परिस्थितीमध्ये ही लोक राहतात. मी तर सातत्याने सर 5 वर्ष आता करतोय. यंदाच्या वर्षी सुद्धा जवळपास 11 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट निघालंय नालेसफाईचं. नालेसफाई झाल्याची मात्र कुठेच दिसत नाही. हा एक पर्सनल, हा जर ओढा पाहिला तर सगळा राडारोडा इथल्या इथेच आहे, इथे कुठलीच नालेसफाई झाली नाही. या सगळ्यामध्ये नेमकं कसं पाहताय तुम्ही की 11 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट निघतं मात्र काम होत? तुम्ही एकंदरीत बघितलं आता पेपरला रोज 2 दिवस झाले, 11 कोटी गेले कुठं, बरोबर आहे. म्हणजे जेवढे नाले आहेत, जे नाले अगदी त्याचं म्हणते की नाल्याची साफसफाई झाली का, आणि जर साफसफाई झाली असेल तर मला वाटतं की हे रस्त्यावर जे पाणी आहे, 1-1, 2-2 फूट, 3-3 फूट पाणी रस्त्यावर आपण तुंबताना बघतोय. आत्तापर्यंत पुणे शहराच्या इतिहासामध्ये एवढं पाणी कधीच रस्त्यावर आलं नव्हतं, ते येताना दिसतंय. पण हे जे नाले आहेत ते साफ केलेत का, गटारं साफ केलीत का, हे आपल्याला कळत नाही. पण हे जे तुम्ही ओढ्यामधले बघताय ना, तर हा ओढा एकदम तुम्ही बघताय तर आहे का, तो वाटतोय स्वच्छ केल्यावर का? किती पाईप पडले आहेत, किती वर्षासाठी पडलेले आहेत. उद्या ह्याच्यात पाणी आलं तर हे अशा पद्धतीने जर ह्याच्यामध्ये पडलेलं असेल तर मग काय लोकांचं, म्हणजे तुम्ही 11 कोटीचं बोलताय, जर 11 कोटी गेले हे पुणेकरांनी विचारलं पाहिजे. आमच्यासारख्यांना तर प्रश्न आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काल आंदोलनसुद्धा केलेलं आहे आम्ही. जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे त्याला जाब विचारण्याचं काम सातत्याने आम्ही करतोय. इथं तुम्हाला वाटतं मी रामभाऊनी आम्ही सगळ्या इथल्या लोकांना बोलून शेकडो वेळा इथं आम्ही अशा बाईट दिलेल्या आहेत, शेकडो आंदोलनं केलेली आहेत. काही वेळेस 2-3 महिला इथं वयस्कर आहेत, त्या प्रत्येक वेळेस असायचे की आम्हाला ह्यातनं सोडवा म्हणायच्या. आणि त्यात महिला आज गेलेल्या आहेत, वयामानाने ते वारल्या बिचाऱ्या, पण त्यांना काय आपण न्याय देऊ शकलो नाही, ह्याचं खरंच वाईट वाटतं. तर ह्याचा खरं प्रशासनाने सिरियसली विचार करावा. आणि हा जो प्रश्न आहे आंबिलवाड्याचा आणि इथल्या स्थानिक लोकांचा, हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवा असं मला वाटतं. आता स्थानिक लोक आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता काय ते. नक्की या ठिकाणीचे स्थानिक नागरिक आहेत. गेल्या 3-4 दिवसात जो जोरात पाऊस झाला, मुसळधार पावसामध्ये अक्षरशः पुण्यातले सगळे रस्ते तुंबले होते. त्यावेळेस या वस्तीमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं. काय सांगाल, 2-4 दिवस पाऊस झाला, नेमकी काय परिस्थिती तुमच्या वस्तीत? काल मागच्या 2 दिवसामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामुळं इथं जी संरक्षक भिंत पाहिजे पूर आल्यानंतरची, ती काही बांधलेली दिसत नाही, अर्धवट अवस्थेत तुम्हाला दिसते बघा. त्याच्यामुळे ह्या गॅपमधनं जे पाणी वस्तीमध्ये शिरण्याचा खूप धोका आहे. त्याच्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी ही जे गॅप आहे ती भरून काढून संरक्षक भिंत बांधावी. तसंच इथले काही SRAच्या पात्र अपात्रच्या यादीमध्ये, काही अपिलामध्ये काही घरं आहेत तिथं शिल्लक, काही कुटुंब राहतात, त्यांना संरक्षण मिळेल. त्यामुळं प्रशासनाने नाल्यामध्ये बघताय तुम्ही, नालेसफाई काही झालेली दिसली नाही आम्हाला. राडारोडा तसंच पडला आणि कालच्या पावसामुळे ते जे काही राडारोडा जास्तीचा होता तो वाहून खाली पण गेला. त्यामुळे तुम्हाला आता मोकळं दिसतंय, पण नालेसफाई झाल्याचं काही दिसत नाही या भागामध्ये. आणि लवकरात लवकर इथल्या लोकांना संरक्षण मिळावं यासाठी इथं काही जी गॅप आहे तिथं पूर्ण संरक्षक भिंत बांधावी. आणि SRAच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेतून इथले जे काही लोक अपिलामध्ये आहेत, अपात्रेमध्ये आहेत, त्यांचा लवकर निकाल लावा हीच विनंती प्रशासनाला. तुम्ही काय सांगाल, किती वस्त्या आहेत, किती घरं आहेत या ठिकाणी आणि किती कुटुंबांना या पुराचा यावेळेस घर आहेत. त्याच्यामध्ये पात्र अंदाजे 20-22 असतील आणि अपात्र 15-1 असतील. आणि पुराचं जर म्हणणं गेलेत ना तुम्ही, हे पाणी आलं तर इकडे बॅक साईडला एक मंदिर होतं, ते मंदिर पण आहे ना पाण्याने म्हणजे नाही का वाहून गेलं. तिथं आता काहीच राहिलेलं पण नाही आहे. मंदिराचं एक विटकर पण नाही आहे, तिकडे ढासळलं ते मंदिर पूर्ण काल परवाच्या पावसात.
हो बरोबर परवाच्या पावसामध्ये बरोबर. मग या सगळ्या परिस्थितीवरती आता जर तुम्ही महानगरपालिकेकडे पुन्हा एकदा जाणार आहात का किंवा काय अपील काय करणार? 100% जाणार तर आहोत आम्ही. जाण्याची तर वेळ आहेच. 100% जाणार तर आहेच. आता त्यांना बोलावं तर लागेल. पूर कधी परत येऊ शकतो आणि पावसाळा सुरू झाला आहे आत्ताशी, त्यामुळं पुढच्या काळामध्ये पूर भरपूर येऊ शकतो. त्याच्यामुळं हे भिंतीचं काम लवकरात लवकर यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेकडे जाणार आहोत. माझ्याबरोबर हे सगळे रहिवासी होते, त्याचबरोबर गणेश सातपुतेंनी आपल्याला या सगळ्या बाबतीतली अधिकची माहिती दिली. अनेक वर्षांपासून इथे संरक्षक भिंत व्हावी, ती भिंत पूर्ण रस्त्यालगत व्हावी, जिथे जिथे वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन व्हावं, अशा प्रत्येक प्रकारावरती सगळ्याच बाबींवरती काम केलं जातं आहे. मात्र हे काम जे आहे ते अतिशय संथ गतीने चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच जी परिस्थिती 2 वर्षांपूर्वी होती तीच परिस्थिती अजूनही आहे. ही भिंत जी आहे ती 2 वर्षांपूर्वीपर्यंत जेवढी बांधलेली होती तेवढीच अजूनही बांधलेली आहे. 3-4 वेळा पुण्यामध्ये पूर येऊन गेलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा तसाच पाऊस झाला आणि पुन्हा जर पूर आला तर आम्ही कुठे जायचं हा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केला आहे. कारण इथल्या जर घरं बघितली तर अगदीच खूप मातीची घरं आहेत, काही पत्र्यांचे शेड आहेत. अशा परिस्थितीत हे सगळे नागरिक इथे राहतात. जर मध्यरात्री पुन्हा एकदा तशी काही घटना घडली तर मात्र आमच्या जीविताची सुरक्षा कोण करणार हा एक खूप मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि या सगळ्यामध्ये महानगरपालिका मात्र कुठेही आपल्याला अजूनही जागी झाल्याचं पाहायला मिळत नाही. अर्थात कालच आपल्याला आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले यांनी सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. मात्र केवळ आता सूचनाच दिल्या जाणार की त्यावरती खरंच काही काम पण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. केंद्र सरकारने मंगळवारी रात्री लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून द्विवेदी 30 जून रोजी पदभार स्वीकारतील. पाहुयात कोण आहेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज पांडे यांना 1 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. लष्कर प्रमुख म्हणून मनोज पांडे हे 30 जून रोजी निवृत्त होणार असून त्यांच्याकडून उपेंद्र द्विवेदी हे 30 जून रोजी पदभार स्वीकारतील. त्यानंतर उपेंद्र द्विवेदी हे 30वे लष्कर प्रमुख असतील. मध्य प्रदेशातील रेवा येथील सैनिक शाळेतून उपेंद्र द्विवेदी यांनी शिक्षण घेतलं. जनरल द्विवेदी यांना 1984 मध्ये 18 जम्मू काश्मीर रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी या युनिटची कमान हाती घेतली. उत्तर आर्मी कमांडर म्हणून आपल्या कार्यकाळात जनरल द्विवेदी यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात गतिमान कारवाया केल्या. विवादित सीमा प्रश्न सोडवण्यासाठी चीनसोबत सुरू असलेल्या चर्चेत जनरल द्विवेदी यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. जनरल द्विवेदी यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं आणि आर्मी वॉर कॉलेज कार्लिस्ले USA 2017 मध्ये नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या समकक्ष अभ्यासक्रमात डिस्टिंग्विश्ड फेलो म्हणून जनरल द्विवेदी यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात MPhil याशिवाय स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्स या 2 पदव्युत्तर पदव्याही त्यांना मिळाल्या आहेत. पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर ज्या हिंजवडी मेट्रोसाठी प्रतीक्षा करत आहेत त्या हिंजवडी मेट्रोच्या कोच या हिंजवडी मेट्रो कारशेड परिसरात दाखल झाल्यात. पुण्याची IT हब म्हणून ओळख आहे. अनेक IT कंपनी पुण्यातील हिंजवडी परिसरात आहेत. त्यामुळे हिंजवडी परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. परंतु आता पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर ज्या हिंजवडी मेट्रोसाठी प्रतीक्षा करत होते त्या हिंजवडी मेट्रोच्या कोच हिंजवडी मेट्रो कारशेड परिसरात दाखल झाल्यात. हिंजवडी मेट्रो ट्रॅकवर एकूण 23 मेट्रो स्टेशन असून 23 मेट्रो स्टेशनपैकी 5 मेट्रो स्टेशनचं काम सध्या पूर्ण झालंय. तसेच हिंजवडी स्टेशनचं जवळपास एकूण 68% काम पूर्ण झालं असून मार्च 2025 पर्यंत हिंजवडी मेट्रो ही प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेत धावण्याची शक्यता मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. पुण्यातील गंगाधाम चौकातून एक मोठी बातमी समोर येते. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात एका भरधाव ट्रकनं महिलेला चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. पुण्यातील गंगाधाम चौकातली ही घटना आहे. एका भरधाव ट्रकनं महिलेला चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय. पुण्यातील गंगाधाम चौक जो आहे मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक आहे या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. या अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये महिलेला चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रक क्रमांक MH14 KQ 7434 या ट्रकनं महिलेला चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. पुण्यातील गंगाधाम चौकात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी असताना देखील सर्रासपणे बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक मिक्सर तीव्र उतारावरून ये जा करत असतात. या जड वाहनांकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. जरी पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो आणि या दुर्लक्षितपणामुळे आज एका महिलेचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येतोय. पुण्यातील गंगाधाम चौकात ही अपघाताची भीषण घटना घडली आणि या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या निवडणुकीत मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरलाय आणि या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेले 5 टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि तो ह्यावेळी देखील शिवसेनेकडेच राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज मी माझं संकल्प पत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्प पत्र देतोय की ह्या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्प पत्रात मांडलाय. माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे. गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो. महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले. वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला. परंतु ह्या वेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे, माझ्या पक्षाची विचारधारा ह्या मतदारांपर्यंत पोचवून आपण कसं ह्या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्पपत्रात सांगितलंय. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्पपत्राचं अनावरण करत आहे. मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत. परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केला आहे. मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे. धन्यवाद. हिंदी में बता दीजिए, आज आप अपना संकल्प पत्र जारी कर रहे हैं, क्या है? आज मैं शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे, हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे, इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदारों को देता हूँ और मैं 3 टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ. इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है, मेरे पार्टी की विचारधारा क्या है, हम क्या करना चाहते हैं, ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो ये संकल्प पत्र पढ़े. इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार 5 बार जीता है. ये 6वीं बार है जहां ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं. इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्यूएंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है, ये मैं मेरा भाग्य समझता हूं और मैं मेरे मतदारों को ये आह्वान करता हूं कि इस संकल्प पत्र को देखें और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे. आज मैं मेरे दोनों मतदारों के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूँ. दादा एक सिंधी तू प्लीज.
थांबा एक मिनिट जरा थोडी ठेवा. आत्ताच आपण मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत. त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. म्हणजे माझं सर्टिफिकेट हे खरं आहे. नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं. अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे. सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात. ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच. पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक समोर उभा असतो. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत. मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास 5 टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही आहे. तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. मी आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो. मात्र एक लक्षात घ्या की हे मतदान हे येत्या 26 जूनला आहे आणि 26 जूनला सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाही आहे. 26 जून हा कामाचा दिवस आहे. तर मी सर्व मतदारांना, माता भगिनींना आणि बांधवांना भगिनींना विनंती करतो आहे की आपण कार्यालयात जाण्यापूर्वी, आपल्या कामाला जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन आपण आपल्या कामाला जावं ही मी त्यांना हात जोडून विनंती करतोय. विधान परिषद निवडणुकीवरून काही प्रमाणात नव्यामध्ये बिघाड झाला नाही, बिघाड नाही झाला. आज आम्ही त्याच्याबद्दल जो काही थोडंसं काय होतं, एक साहजिक आहे ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंशी एक लूज कनेक्शन होतं. कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर एक 7-8 दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या, त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतना सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समझोता आम्ही करतोय. थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल. हो त्यातलं आम्ही म्हणून म्हटलं ना, कोकण आणि नाशिकमध्ये आम्ही तो समझोता तो आता थोड्या वेळात तुमच्यासमोर येईल. परंतु एक पुन्हा सांगतो की निवडणूक झाल्या मी इथे नव्हतो. निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला, म्हणून आम्ही अर्ज भरले होते. हे खरं आहे. नाही, मला आता त्याच्यात काही जायचं नाही खोलामध्ये. जे काय आहे मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. लोकसभा निवडणुकीला शिक्षक भरती पाटील तुमच्यासोबत होते आतापर्यंत आजही आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आमचं विचार विनिमय सगळं सुरू आहे. मात्र यावेळीची त्यांना गेल्या वर्षीच मी सांगितलं होतं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवत आहोत. परंतु याच्या पुढे जाऊन जो काय आमचा एक मनोमिलाप असेल किंवा समझोता असेल तो आम्ही प्रामाणिकपणाने पार पाडू. उद्धव जी, इसके अलावा जम्मू कश्मीर में पिछले 3 दिन में 3 बड़े आतंकी हमले हुए हैं. अभी भी सर्च चल रहा है, घटनाएं रुक नहीं रही, लोगों की जाने गई. किसकी जिम्मेदारी है? अब की बार वाले कहाँ गए? अभी बार वहाँ हमले हो रहे हैं, इसके बावजूद अब की बार वाले वहाँ जा नहीं रहे हैं. कल परसों मोहन जी भागवत उन्होंने भी कहा कि मणिपुर जल रहा है. 1 साल के बाद, खैर उन्होंने कहा तो सही, क्या अब भी प्रधानमंत्री वहाँ नहीं जाएंगे, गृह मंत्री वहाँ नहीं जाएंगे? कश्मीर तो उन्होंने पूरे चुनाव प्रचार दरमियान एक बड़ा प्रचार किया था. 370 आर्टिकल हमने निकाला.
उसकी सच्चाई भी क्या है मैंने भी रखी थी सबके सामने, और हमारे जो वकील साहब हैं असीम सरोदे जी, उन्होंने भी कहा था। खैर वो बात अभी नहीं करेंगे, लेकिन क्या फर्क पड़ा है कश्मीर में, जाने तो जा रही है। और ये तो व्यस्त है सरकार हमने कितने बार, तीसरी बार सरकार स्थापन किया, तो तीसरी बार स्थापन किया जरूर, लेकिन आपने अभी क्या कि पिछले कितने दिन में तीसरी बार हमला हुआ, 3 दिन में 3 हमले हुए हैं। तो जिम्मेदार कौन है? क्या अब भी मोदी जी वहां नहीं जाएंगे? कि अब भी वो बाकी जो विपक्ष, हम तो विपक्ष नहीं मानते, प्रतिपक्ष कहते हैं, उनको ही खत्म करने में अपना आनंद मनाएंगे? तो जिम्मेदारी उनकी है। अगर उनसे ये सारी बातें नहीं संभाली जाती तो फिर से प्रधानमंत्री होने का उनको कोई अधिकार नहीं है। ठीक है, अभी मोहन भागवत यांनी सांगितले की मणिपूरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तर आता काय वाटतं? नाही, मी आता म्हटलं तसं की एक वर्षभरानंतर भागवत साहेब बोलले, हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही। वर्षभरानंतर मणिपूर जळते, त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या किंवा त्या बातम्या आल्या, ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल 1-1 वर्ष लावणारी, तर त्यांनी ती सुधारली पाहिजे। परंतु ते जे बोललेत ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो, त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे। आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही? तसंच काश्मीर पुन्हा पेटले। काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते, 370 कलम काढलं, ते काढलेलं नाही, ते होल्डवर टाकलेलं आहे। हे बाकीच्या गोष्टी ह्या तांत्रिक आहेत, ते वकील तुम्हाला सांगतील। पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत, काल परवाकडे मोदीजीने घेतला, आज चंद्राबाबूंनी घेतली शपथ, पण तिथे लोकांचे जीव जात आहेत, मध्ये तर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले। आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही? का तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार आहात? ऐकायला देत नाही, मला ऐकायला देत नाही। बघा, आज ती मी बातमी थोडक्यात वाचली, ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत, देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चाललेले आहेत। तर असे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही? का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत? देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही? का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत, जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात, विधानसभेत मांडतात, त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। प्रचारात इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं आहे, एनडीए सरकार आहे। तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं? आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे। बरोबर आहे, मी सरकारच्या भवितव्याशी मला काही देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याशी आहे। आणि असं चित्र विचित्र, याच्याबद्दल मी माझ्या 19 जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोकळं बोलेन, पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे। आणि ज्या पद्धतीने मारून मुटकून, कारण ते 400 पार होणार होते, ते 240च्या आत किंवा 240 वरती अडकले, आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं। तर आता म्हणून मी म्हटलं की आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत। मी ह्याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला विस्ताराने बोलेन। स्थापना के बाद वोट जिहाद का एक बार फिर आरोप लग रहा है। नहीं छोड़ो, मैं विस्तार से बात करूँ। कांग्रेस ने जिंकलाय, नाना पटोले यांचं वक्तव्य। चला, धन्यवाद। एक विषय आहे, एक
म्हटलेलं आहे त्यावर भाजपचे नेते असं म्हणतात की जग हळहळलंय, मोदींना जागा कमी आल्या त्यामुळे जग हळहळलंय. आता तुम्ही नेहमी सांगता तसं झालेलं आहे. जग हळहळलं कारण एवढं तरी मताधिक्य का मिळालं. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.